मित्रांनो, आज मी तुमच्यासमोर एक नवीनच कन्सेप्ट घेऊन येणार आहे। सर्वजण म्हणतात आम्ही ट्रेकिंगला चाललो। नाही, चुकीचा शब्द आहे। आपण गडप्रेमी आहोत, महाराजांचे सेवक आहोत, तर आपण दुर्गदर्शन करायला चाललोय। मित्रांनो, नेहमी डोंगर यात्रा करा। मी मागे सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं, डोंगर यात्रा करताना येणारा अनुभव वेगळाच असतो। तर त्यातील आज आपण महिपतगड हा गड बघणार आहोत। मला वाटतं बसले सर वरती दोघं, मला दोघं सोडून तिथं एकदम पुढे जाऊन बसले। इकडे सुमारगड आहे। मित्रांनो, ही बेलदारवाडी आहे। आता गाडी खूप वरपर्यंत येते। हा समोर बघताय, हा तुम्ही महिपतगड आहे। हे सगळे चढतायत। आता अर्ध्या तासाच्या आत तुम्ही वरती गडावरती जाल। आता मित्रांनो नमस्कार, छावणीत परत एकदा आपलं स्वागत। माझ्या पाठीमागे बघताय ही बेलदारवाडी आहे आणि आता आपण आलोय महिपतगड करायला। महिपतगड करायला आता अतिशय सोपा झाला आहे। मोजून तुम्ही अर्ध्या तासात किल्ल्यावरती जाऊ शकता। मित्रांनो, या गडावर वन्य श्वापद म्हणजे अस्वल आणि इतरही जंगली प्राणी आहेत, तर वाट्याड्या बरोबर घेऊन तुम्ही जा। मित्रांनो, तुम्ही जी समोर डोंगर रांग दिसतीये तिकडनं जाणार आहात। सुमारगडावरती जाण्यासाठी हा रस्ता आहे। महिपतगड आणि सुमारगड हेतील अंतर तसं म्हटलं तर खूप कमी आहे। आता आपण महिपतगड आधी दर्शन करूया। महिपतगडावरती तुम्हाला परत एकदा सांगतो, खूप झाडी आहे, दिशादर्शक लावलेले आहेत। आता आपण समोर दिसतोय त्या बुरुजावर जाणार आहोत। मला वाटतं त्याचं नाव शिवगंगा बुरुज असं आहे आणि शिवगंगा दरवाजा असंही त्याला म्हटलं जातं। आता आपण आलोय शिवगंगा बुरुजाकडे। हा सुमारगड आहे, इथे जाणार आहोत आपण। अशी डोंगर रांग करत जाणार आहोत। हा बुरुज, असा किल्ला अथांग पसरलेला आहे। महिपतगड खूप मोठा आहे, त्याचा जो घेरा आहे ना हा खूप मोठा आहे। मित्रांनो, आता आपण मंदिराकडे चाललोय। आता नाश्ता कुठे करणार आहे? मंदिरातच। आता चालू तिकडे हो, महिपतगडावरती एकदम घनदाट अरण्य आहे आणि खूप लोक येत नाहीत, तरी बऱ्यापैकी त्यांनी फलक लावलेत, त्यामुळे आपण जाऊ शकतो। मंदिराकडे जाताना हे वाड्याचे अवशेष आपल्याला दिसतात। सगळं जंगल माझं इथे पडतोय बघ। आता आपण काळकाई देवीच्या दर्शनासाठी चाललेलो आहे। इथे जे अवशेष आहेत हेच काळकाई देवीचे अवशेष आहेत असं वाटतं। त्याच्या बाजूलाच पारेश्वर शिव मंदिर आहे। हे मंदिर मी जवळजवळ मला वाटतं 15-20 वर्षापूर्वी येऊन गेलो होतो, तेव्हा वेगळं होतं। आता भक्कम बांधण्यात आलेलं आहे। इथे तुम्ही राहू शकता। त्याच्या समोरच एक विहीर आहे, तेथील पाणी सुद्धा तुम्ही पिऊ शकता, परंतु आत्ता ती आटलेली आहे, त्यामुळे त्यातील पाणी काही तुम्ही पिऊ शकत नाही। पण हे पाणी तुम्ही गरम करून निश्चितच पिऊ शकता।
चला तर आता सर्वप्रथम आपण देवाचं दर्शन घेऊया. आधुनिकरण सगळं झालेलं आहे. आता देवळातून बाहेर डाव्या बाजूला शिरल्यास हे काही अवशेष दिसतात. त्यात हा जो अवशेष आहे याच्यावरती मारुतीरायाची शिल्पसुद्धा कोरलेलं आहे. त्याचं दर्शन घेऊन आम्ही नाश्त्याला सुरुवात केली. पारेश्वर मंदिरातून बाहेर पडल्यानंतर डाव्या हाताला एक रस्ता जातो. हा रस्ता खूप आतमध्ये आहे. खूप धुकं पसरलेलं होतं. तुम्ही समोर बघतच असाल. इथून तुम्ही बरचसं अंतर चालून गेल्यानंतर तुम्हाला मारुतीरायाचं दर्शन घडतं. पण बरचसं अंतर चालावं लागतं. जंगल असल्यामुळे कधी कधी वाटतं आपण चुकलोय की काय. म्हणून तेथील दिशादर्शक जे आहेत हे तुम्ही नीट लक्षात घेऊनच येथे भटकंती करायला या, दुर्गदर्शन करायला या. शेवटी एकदा मारुतीरायांनी दर्शन आम्हाला दिले. हे अंतर खूप आतमध्ये आहे, जंगलात आहे, त्यामुळे चुकायची भीती आहे. म्हणून मी परत एकदा सांगतोय तुम्हाला की तुम्ही इथे वाटाड्याबरोबर घ्या. इथे वन्य श्वापदसुद्धा आहेत. तेथूनच जरा खाली उतरलं तर हा तुम्हाला अजून एक कोतवाल बुरुज म्हणून लागतो. बरेचसे अवशेष ढासळलेले आहेत त्याचे. ते बघून आपण पाठीमागे फिरूया. मित्रांनो, परत एकदा नकाशाचा वापर करून आम्ही ह्या दुसऱ्या विहिरीपर्यंत पोहोचलो. ही कोरडीच होती. तिथूनच डाव्या बाजूला वरती तुम्ही गेल्यावरती वाड्याचे अजून तुम्हाला अवशेष दिसतात. उद्ध्वस्त वास्तू आपण पाहून झाल्यावरती त्याच्या समोर तुम्ही याल तर त्याच्या समोर आपल्याला गणपती आणि मारुतीरायाची मूर्ती आहे. तो दर्शन घेऊयात आपण आता. तेथूनच खाली उतरल्यानंतर थोडं तुम्हाला खेड दरवाजा लागतो. इथून सुद्धा तुम्ही बेलदारवाडीकडे जाऊ शकता. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं, तुम्ही मारुतीचं मंदिर बघता. तिकडनं आल्यानंतर तुम्ही जेव्हा पुढे येता तेव्हा लगेच राईट न मारता सरळ यायचं आहे तुम्हाला. तुम्ही सरळ आलात तर ती मगाशी विहीर बघितली, ती विहीरसुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. आणि आता तुम्ही बघाल ती मोठी तटेबंदी आहे. आणि समोर बघताय तुम्ही. आता तुम्हाला दाखवतो म्हणजे मी काय ते. समोर बघताय इथून पाणी बाहेर जाण्यासाठी हा मार्ग केलाय. सर्वात मोठा बुरुज आहे. त्यातून पाणी बाहेर येण्यासाठी सुद्धा इथे मार्ग आहे. आता आपण बेलदारवाडीच्या दिशेने जायला निघालेलो आहोत. अतिशय सुंदर आणि पसरलेला असा हा मैपतगड आहे.
माझ्या पाठीमागे मैपतगड आहे. आता आपण तिकडनं सुमारगडावर जाणार आहोत. मित्रांनो, मैपतगडावरती खूप अवशेष आहेत, खूप जंगल आहे. अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर तुम्ही प्रबळगड बघितला असेल तर प्रबळगडाला जसं जंगल आहे तसंच जंगल आहे. बऱ्यापैकी अवशेष आम्ही माहितीप्रमाणे बघितलेले आहेत. परंतु तुम्हाला एक नम्र विनंती, समजा या व्हिडिओत काही भाग नसतील तर मला जरूर कळवा. कारण एकच आहे की मी ते भाग मग पुढच्या वेळेला कव्हर करीन आणि इतरांना सुद्धा त्याचा फायदा होईल. ही अशी डोंगर रेंज आहे, तिथून जाणार होतो. इकडनं रस्ता आहे. आता आपण सुमारगडाकडे निघालेलो आहोत. पण तत्पूर्वी मी तुम्हाला परत एकदा हा समोर विशालकाय असा जो दिसतोय हा मैपतगड आहे. खूप मोठा आहे, खूप जंगल आहे. तर मित्रांनो, मैपतगडाचा हा व्हिडिओ इथपर्यंतच. आवडला असेल तर लाईक करा, माझे इतर व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि ज्याला निसर्ग आवडतो त्यांना शेअरही करा. धन्यवाद. समोर बघताय हे दृश्य तुम्हाला सुमारगडाकडे जाताना दिसतं. हे नेहमीच दिसेल असं नाही. यावेळी वातावरण अतिशय सुंदर होतं, त्यामुळे हे तुम्हाला मी दाखवतोय.